उपस्थित असणारे आपल्या लोकसभेचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, आमदार माझे मार्गदर्शक दिलीपण्णा मोहिते पाटील असतील, कैलासराव सांडभोर असतील, संजू शेठ घनवट असतील, जिल्हा प्रमुख अशोकराव खांडेफराड असतील, सुनील शेठ मुंगसे असतील, सोमनाथ शेठ मुंगसे असतील, आपण सगळे उपस्थित असणारे मान्यवर आज खरं तर आपल्या वाडा गावामधला हा अखंड हरिनामाचा सप्ताह. हरिनाम का घ्यावं तर अंतःकरणाच्या शुद्धीसाठी आपण हरिनाम घेण्यासाठी 3 शुद्धी फार महत्त्वाच्या आहेत. भगवान शेठ त्यामध्ये वाचा शुद्धी आहे, त्यानंतर त्यामध्ये वर्तन शुद्धी आहे आणि त्यामध्ये हेतू शुद्धी आहे. हिरवणांना वाचा शुद्धीमध्ये आपण म्हणतो की ते योग्य असावं, वर्तन शुद्धी असते योग्य असावं आणि सगळ्यात महत्त्वाची असते हेच. निवडणुका येतात जातात, पदं येतात जातात, त्यातला माणूस टिकला पाहिजे, त्यातलं माणूस पण टिकलं पाहिजे. हीच तर भगवंताची आपल्याला शिकवण आहे. कारण ज्ञानेश्वर माऊली असतील, जगद्गुरू तुकोबाराय असतील, या सगळ्यांनी प्रत्येक माणसाला आत्मभान दिलं. म्हणजे पारतंत्र्यामध्ये हातातली तलवार सुटली होती पण मूठ वळलेली ठेवली ती भागवत धर्माच्या भगव्या पताकेने आपली मूठ वळलेली ठेवली. या प्रत्येक माणसाला आत्मभान देण्याचं काम माऊलींनी केलं, जगद्गुरू तुकोबारायांनी केलं आणि या आत्मभान जागलेल्या माणसाला स्वाभिमान देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी केलं. हे ठरवणारी निवडणूक आहे. आज माननीय पंतप्रधान खरं तर पुण्यामध्ये सभेसाठी येणार आहेत कैलाशेठ. माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं 2014 मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा. तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत 450 रुपये होती. आता 3 वेळा नमस्कार करून जावं लागेल कारण ती 1000च्या पलीकडे गेलेली आहे. सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. 370 कलम हटलं, चांगली गोष्ट झाली, पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला? त्यांनी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का? त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का? त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का? या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती, 13 मेला जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा. धार्मिक व्यासपीठ आहे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कुणाला करा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कुणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय, याची मला पुरेपूर खात्री आहे. येताना माझ्या माता भगिनींनी जी हस्तांदोलन केली, जो प्रत्येकीने हात दाखवला, त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय. बटन कंच दाबायचं ते ठरलंय. फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती, शेतकऱ्याची लेकरं असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा. शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडी खाली चिरडल्यानंतर जे मृत्युमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मतदानाला जा. गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला, आजूबाजूचा, नात्यातला जो बेरोजगार तरुण, सुशिक्षित बेरोजगार आहे, त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा. जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडे जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये देश लागतो. आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो, देह आहे, भगवंत आहे, त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलंय त्या पद्धतीनं तेच बटन दाबा, एवढी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती करतो. आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम सप्ताहाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय शिवराय. रामकृष्ण हरी.